आपले दिवसभरातील कामं ही लवकरात लवकर व्हावी आणि स्वच्छतेत व्हावी असं प्रत्येक होममेकरला वाटत असतं. त्यामुळे ती काही अप्लायन्सेस घेते आणि त्यामुळे आपल्या कामामध्ये एका वस्तूचा हातभार लावते, ज्यामुळे ते आपलं काम लवकरात लवकर होऊन जातं आणि ती दुसऱ्या कामांना फ्री होते. परंतु हेच अप्लायन्सेस ज्या वेळेला घाण होतात, आपण ते रेग्युलर बेसिसवर स्वच्छ करत नाही, त्यावेळेला ते काम आपलं सोपं करण्याऐवजी काम वाढवत असतात. ज्या वेळेला मॉब व्यवस्थित स्वच्छ नसतो, फरची कितीही पुसा, फरचीचा कोबट वास येणारच. आणि त्याच पद्धतीने वॉशिंग मशीनच्या या जाळ्या जोपर्यंत आपण साफ करत नाही, तोपर्यंत आपले कपडे स्वच्छ निघत नाही. त्यावेळेला मशीनला आपण दोष देत बसतो की ही मशीन व्यवस्थित कपडे धुवत नाही, दुसरी मशीन हवी होती. मशीनमध्ये दोष नसतो, तर मशीनला सुद्धा ज्या त्या वेळेला काळजी घेण्याची गरज असते. ती काळजी घेतली की ती मशीन व्यवस्थितपणे काम करायला लागून जाते. आपले कपडेही स्वच्छ निघायला लागून जातात आणि आपले मशीन जास्त दिवस टिकण्यासाठी मदतसुद्धा होत असते. त्याच पद्धतीने ज्या ज्या वस्तू आपल्याला घर स्वच्छ ठेवण्यासाठी मदत करत असतात, त्या वस्तू वेळोवेळी स्वच्छ करणं हे तितकंच गरजेचं असतं. त्या वस्तू स्वच्छ असल्या की आपल्याही कामाचा उत्साह वाढतो आणि आपलं काम लवकर होण्यासाठीही मदत होत असते आणि आपल्या कामामध्ये सुद्धा स्वच्छता ही दिसत असते. म्हणूनच वेळोवेळी आपल्या किचनची ज्या पद्धतीने आपण क्लिनिंग करत असतो, त्याच पद्धतीने या वस्तूंची क्लिनिंग करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. हे मी या व्हिडिओमधून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मोठ्या व्हिडिओची लिंक मी खाली दिलेली आहे, एकदा नक्की बघा. बाय.